ओके, दिस पॉइंट इज गोइंग ऑन क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. हे पॉइंट आपला चालू होता. तर अशा प्रकारे अरेंजमेंटला काय म्हटलं आपण, द अरेंजमेंट इज कॉल्ड एज ए टाइप ऑफ अरेंजमेंट. ही अरेंजमेंट आता बनेल कोणत्या प्रकारची अरेंजमेंट बनते, ए टाइप. अँड स्ट्रक्चर इज कसा स्ट्रक्चर बनेल, द स्ट्रक्चर इज क्यूबिक इन 3 डायमेन्शनल. क्यूबिक असून कसा असेल, इन 3 डायमेन्शन, 3 डायरेक्शन ज्याला म्हणतो आपण त्याला 3 डायमेन्शन म्हणतो. याची युनिट सेल कशी असते, प्रिमिटिव्ह युनिट सेल, प्रिमिटिव्ह क्यूबिक टाइप ऑफ युनिट सेल. ओके, द अरेंजमेंट इज कॉल्ड एज ए टाइप ऑफ अरेंजमेंट. या अरेंजमेंटला काय म्हणावं, इट इज कॉल्ड एज ए टाइप ऑफ अरेंजमेंट. आता याच्यामध्ये काय आणखीन काय पॉइंट राहिलेले आहेत की जर एक स्पिअरला आणखीन याच्या आजूबाजूला किती स्पिअर असतात, द नंबर ऑफ स्पिअर्स. ओके, सो द each sphere is surrounded by or attached to, each sphere attached to other 6 spheres, other 6 neighboring spheres, other 6 neighboring spheres. Okay, each sphere attached to other 6 neighboring spheres. नेबरिंग याच्या किती स्पेअर्स असतील, 6 स्पेअर्स असतील. नेबरिंग कसे असतील, 4 इन द सेम लेअर, 4 त्याच्याच लेअर मध्ये असतात. 4 इन सेम लेअर, 4 त्याच लेअर मध्ये असतात. हे समजा हा एक आहे तर याच्या लेअर मध्ये 1 2 3 आणि 4 त्याच लेअर मध्ये असतात. आणि एक मागे असतो आणि एक पुढे असतो, मधातला आपण एक पाहिजे. 4 इन द सेम लेअर अँड one is above and or one is 4 in the same layer and one is the in front or back, or it is called as one is above or below. एक वर असतो above and one is कुठे असतो, below, and one is below. 4 सेम लेअर मध्ये आहेत, एक अबाव आहे आणि एक कुठे आहे, एक बिलो आहे. मग त्याच्यामुळे देअरफॉर कोऑर्डिनेशन नंबर किती झाला याचा, 6. टोटल नंबर ऑफ नेबरिंग स्पेअर्स किती आहे त्याचे, 6 नेबरिंग स्पेअर्स आहेत. देअरफॉर द कोऑर्डिनेशन नंबर, देअरफॉर याचा कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू किती बनेल, कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 6. व्हाय द कोऑर्डिनेशन नंबर इज 6, बिकॉज द 6 नेबरिंग स्पेअर्स, द 6 नेबरिंग स्पेअर्स, 6 नेबरिंग स्पेअर्स आहेत. 4 इन द सेम लेअर, one is the above and one is the below. The coordination number is, what is coordination number, it is the 6 coordination number. नाव आता आपण पाहू, हे झालं स्टॅकिंग इन स्क्वेअर क्लोज पॅकिंग लेअर. अशाच प्रकारे सेकंड पॉइंट पाहतो ना, स्टॅकिंग ऑफ हेक्सागोनल. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हेक्सागोनल काय आहे, क्लोज पॅकिंग. याची मी काय करतो आपण आता, स्टॅकिंग इन स्क्वेअर क्लोज पॅकिंग पाहिली आपण. आता स्टॅकिंग इन कशामध्ये पाहू, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. तर हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये द डायग्राम इज नाउ डिफरंट. अशा प्रकारे याचे पहिल्यांदा 4 स्पेअर काढायचे. ओके, 1 2 3 4, त्यानंतर 3 1 2 3, त्यानंतर परत 4 1 2 3 4, त्यानंतर परत 3 1 2 3. तर याच्या वर अरेंज करायचं आणखीन एक लेअर, सेकंड लेअर. दिस इज 1, this is 2, this is 3. Again now 1 2 3 and this is 4. 1 2 3 4. Okay, again 1 2 3, 1 2 3. Okay, so in this way the arrangement is now becoming. स्टॅकिंग ऑफ हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. आता हे स्टॅकिंग ऑफ हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये काय आहे की यांचे जे लेयर्स आहेत, द फर्स्ट लेयर इज डिनोटेड बाय ए. फर्स्ट लेयर इज ऑफ ए टाइप अँड दिस इज द सेकंड लेयर इज ऑफ बी टाइप. डिफरंट. इथं काय होतं, द फर्स्ट लेयर, द सेकंड लेयर इज प्लेस्ड अबाउट द फर्स्ट लेयर. ओके, and first layer is of A type and second layer is of what, A type. But here the two type of different, the stacking of hexagonal close packing in which the second layer, in which the second layer is fit into or placed into, second layer fit into the depressions, of
डिप्रेशन्स ऑफ कोणाच्या पहिल्या लेअरच्या फर्स्ट लेअरच्या डिप्रेशन मध्ये सेकंड लेअरला प्लेस करायचं. डिप्रेशन म्हणजे कसं काल मी सांगितलं तुम्हाला. तर ही डिप्रेशन असते. तर या डिप्रेशन मध्ये कोणाला सेकंडला तर सेकंड लेअर इज प्लेस्ड ऑर फिट इनटू द डिप्रेशन ऑफ फर्स्ट लेअर. फर्स्ट लेअरच्या डिप्रेशन मध्ये बसवायचं. आता फर्स्ट लेअर इज लेबल्ड ॲज फर्स्ट लेअरला काय लेबल करायचं. फर्स्ट लेअर इज लेबल्ड ॲज A टाइप. Therefore the second layer ला कसं लेबल करणार आपण आता. The second layer is labeled as B because it is different. का कारण ही कशी आहे डिफरंट आहे. The second layer is labeled as B and the arrangement becomes AB type and arrangement becomes याची अरेंजमेंट बनते. आता कशी बनते and arrangement becomes AB type of arrangement. AB type arrangement. Here the arrangement was AAA type of arrangement. तर या डायग्राम मध्ये आपण काय पाहिलं स्टॅकिंग ऑफ हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. सेकंड लेअर फिट इनटू द सेकंड लेअरला कुठे बसवायचं आपल्याला. हा पहिला लेअर आहे खालचा आणि हा दुसरा कोणता आहे सेकंड लेअर. सेकंड लेअर इज फिट इनटू द डिप्रेशन्स ऑफ द फर्स्ट लेअर. फर्स्ट लेअर इज लेबल्ड ॲज A. फर्स्ट लेअरला आपण काय लेबल करायलो A. The first layer is always labeled as A. Then the second layer is labeled as what B. First layer is labeled as A. Second layer is labeled as B. Second layer ला काय लेबलिंग करायची B करायची. आणि अशा प्रकारे अरेंजमेंट बिकम्स या अरेंजमेंटला कशी अरेंजमेंट म्हणायची AB टाइप ऑफ अरेंजमेंट and the arrangement becomes AB type of arrangement. Okay, this is what the stacking of hexagonal close packing. Stacking of hexagonal close packing. हेक्सागोनल क्लोज पॅकिंगची स्टॅकिंग कशी करायची. तर स्टॅकिंग करण्यासाठी डायग्राम इम्पॉर्टंट आहे. या डायग्राम मध्ये पहिला लेअर काढायचा आधी. ओके, द फर्स्ट लेअर कसं असेल याचा आता 1 2 3 4 असा आणि त्यानंतर 1 2 3 काढायचे. त्यानंतर 1 2 3 4 आणि त्यानंतर परत 3. हा फर्स्ट लेअर खालचा काढायचा आणि याच्यावर नंतर सेकंड लेअर AB टाइप असला पाहिजे. A this is the A type and this is what B type. This is again A type, this is of B type. आपण 2 डायमेन्शन मध्ये पाहिलं होतं. 2 डायमेन्शन मध्ये कशी असते ही अरेंजमेंट AB प्रकारची अरेंजमेंट पाहिली होती आपण. त्या अरेंजमेंटला आपण काय म्हटलं होतं 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. आता ही कोणती अरेंजमेंट आहे. इट इज द 3 डायमेन्शनल अरेंजमेंट इन 3 डायमेन्शन. नाउ दिस इज द खालचा लेअर आधी काढायचा. त्यानंतर याच्यावर काय काढायचे आता 3. हे असे पहिले 3 काढायचे 1 2 3 आणि त्यानंतर मग 4 3 4. These are the 3 4 त्यानंतर 3. So in this way the arrangement becomes this type of arrangement becomes AB type of arrangement. म्हणून या अरेंजमेंटला म्हणायचं काय म्हणायचं AB. The second layer is labeled as. याचा सेकंड लेअरला काय लेबल करायचं B and it is different. सेकंड लेअर इज डिफरंट आहे बघा. फर्स्ट लेअर A आहे तर सेकंड लेअर कसं आहे डिफरंट आहे. जे सगळे लेअर कसे होते सेम होते. Their layers are same but here the layers are different. याचा रिमेनिंग पार्ट आहे अजून आपण याच्यामध्ये काय डिटेल्स येतात हे सगळे मी तुम्हाला कशी पॅकिंग झाली एक आपण स्पेअर काढून स्पेशली पहिला लेअर आणि त्याच्या वरचे सेकंड लेअर यांच्यामध्ये कसे व्हाईट्स बनतात. एम्प्टी स्पेस दॅट इज कॉल्ड एज द व्हाईट. इथं बघा व्हाईट कशी आहे स्क्वेअर व्हाईट आहे म्हणून याला काय म्हणायचं स्क्वेअर स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकिंग लेयर्स. व्हाईट काल म्हटलं तुम्हाला या एम्प्टी स्पेसला काय म्हणतात व्हाईट. दिस एम्प्टी स्पेस इज कॉल्ड एज व्हाईट. Here empty space is triangular shaped. इथं white कशा आहेत बघा ट्रायंगल आहे. ओके, these whites are of triangular in shape and these whites are कशा आहेत हे whites in this way the whites are. That is the square tetrahedral whites. That is the square shaped whites are the square shape. White चा शेप कसा आहे स्क्वेअर शेप आणि ह्या white चा शेप कसा आहे ट्रायंगुलर इन शेप. तर हे whites काय आहेत आपण स्टॅकिंग ऑफ हेक्सागोनल पॅकिंग मध्ये. हेक्सागोनल पॅकिंग वगैरे आला क्वेश्चन तर हेक्सागोनल हा पूर्ण आन्सर लिहायचा. हेक्सागोनल ही डायग्राम पण काढायची हेक्सागोनल साठी आणि याचा हा पॉइंट राहिला होता. अरेंजमेंट AB टाइप झाली आणि हे कोणतं आहे स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकिंग. स्क्वेअर क्लोज पॅकिंग दिस इज अँड दिस इज कॉल्ड एज व्हॉट दिस इज द हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. दिस टू आर द इम्पॉर्टंट पॉइंट्स अँड बोथ आर हे दोन्ही पण हे बोथ आर व्हॉट ऑफ क्लोज पॅकिंग इन कशामध्ये आहे 3 डायमेन्शनल. क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शनल. हे जर समजला तर याच्या पुढे आणखीन आपल्याला तिसरा लेअर टाकायचा आता याच्यावर. हे 2 लेअर खूप महत्वाचे आहेत.
या 2 लेअरवर आधारलेला आणखीन एक पॉइंट आहे, त्याच्यावर तिसरा लेअर आपल्याला फिट करायचा होता. तिसरा, हे 2 लेअर आहेत फक्त, फर्स्ट लेअर अँड सेकंड लेअर. इट इज 3 डायमेन्शन. हे कशा डायमेन्शन मध्ये आहे? इट इज कॉल्ड एज 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. ओके.